नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आत्ता जे रेकॉर्ड करतोय ते 21 जुलै पहाटे रेकॉर्ड करतो आहे. आत्ताच जर थोडक्यात वर्णन करायचं म्हटलं तर समाधानकारक पाऊस येत्या 5-6 दिवसात आहे, एवढं मी नक्की सांगू शकतो. आता परिस्थिती काय आहे, ती कशी बदलतीये ते मी सगळं व्यवस्थित समजावून सांगतो. आता इथे हे म्हणजे जमिनीलगत असलेल्या वाऱ्याचा वेग आता दिसतोय. तर त्याच्यामध्ये हे सोमालियाकडून येणारं वारं हे मुंबई आणि गुजरात ह्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात येत आहे. तसं ते सगळीकडेच येतंय, परंतु हे जे लाल भाग दिसतोय म्हणजे इथे 56 किलोमीटर पर आवर म्हणजे बराच वेग आहे वाऱ्याचा आणि तो जो वेग आहे तो साधारण मुंबई ते सुरत आणि गुजरात ह्याच्यावरती जास्त त्याचा मारा सुरू आहे. आणि आता जर आपण 3000 फूट उंचीवरचं वारं बघितलं, जिथे वाऱ्याला विशेष विरोध नसतो, तर हे इतकं छान दिसतंय इथे, की हे सोमालियाकडून अतिशय वेगाने म्हणजे आता इथे 88-100 एवढ्या प्रमाणात म्हणजे इथे जो जांभळा पट्टा दिसतोय, तेवढ्या मोठ्या प्रमाणात तिथून वारं येतंय. ते महाराष्ट्रात व्यवस्थित क्रॉस करतंय. आता तुम्हाला मी त्याचं हे काढून दाखवतो मार्ग. तर ते ह्या सोमालियावरनं येतंय. ते मुंबई आणि सुरतच्या आसपास त्याचा वेग जास्त आहे. परंतु ते एकंदरीतच डेक्कन प्लॅटू म्हणजे महाराष्ट्राच्या भागातून पुढे ओरिसाच्या भागातून इकडं जातंय. मग मध्ये काय झालं होतं, की ते सगळं वारं आहे ते तैवानकडे जात होतं. परंतु आता ते वर फिरलेलं आहे. नंतर इथे हिमालयाचे बऱ्याच रांगा आहेत, त्याला ते धडकतं. इथून ते वर येतं. इथं ते हिमालय ओलांडून जाऊ शकत नसल्यामुळे हिमालयाला खेटून हे वारं चाललंय आणि हे साधारणतः इथे गोल, गोल, गोल फिरतंय. म्हणजे असा हा सध्या त्या वाऱ्यांचा, मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवास सुरू आहे. आत्ता जर आपण प्रेशर बघितलं, तर हे पाकिस्तानमध्ये इथे लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे आणि आपण इथे बघू शकतो, की हे जे मान्सूनचं वारे आहे, ते हिमालय ओलांडून जाऊ शकत नसल्यामुळे इथे प्रेशरचे असे छान बेल्ट तयार झालेत. म्हणजे अतिशय जवळ-जवळ असे बेल्ट तयार झालेत. त्याच्यामुळे हा सगळा पाऊस हिमालयाला धडकतो, तिथं अडकतो आणि मग तो गोल फिरून सध्या उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. आत्ताचा जर आपण सॅटेलाईट फोटो बघितला तर नागपूरपासून ते वरती सगळीकडे म्हणजे पूर्ण भारतात मान्सूनचे ढग प्रचंड आहेत. म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की अ, इथे जसं वारं फिरतंय, तसं हा पूर्ण भाग म्हणजे हिमालयाच्या पायथ्यापासून ते फक्त आता अरावली पर्वताच्या अलीकडनं पासून इथपर्यंत हा सगळा भाग ढगांनी व्यवस्थित गच्च भरून गेलेला आहे. आणि दुसरा भाग इकडे दिसतोय तो म्हणजे जे वारं अरबी समुद्राकडून येतंय, ते मुंबई आणि सुरतच्या आसपास मोठ्या प्रमाणात तिथे ढग दिसतायत. परंतु जर आपण मध्य महाराष्ट्रात पाहिलं, म्हणजे स्पेशली मराठवाड्यामध्ये, तर तिथे ढगांचं प्रमाण कमी आहे. जे ढग आहेत ते खूप उंचीवरचे ढग आहेत. त्याच्यामुळे हा सोलापूर, लातूर, नांदेड, नगर हा जो भाग आहे नेहमीचा दुष्काळी भाग, तर तिथे ढग आहेत, पण त्याचं प्रमाण कमी आणि ते मुख्यतः उंचीवरनं जाणारे ढग आहेत. म्हणजे आपल्या नेहमीचाच इश्यू होता येतो, की इकडून व्यवस्थित वारं येतं, ते पाऊस पाडतं इथे आणि मग पुढे ते कोरडं होऊन वाहत राहतं. तर हा प्रकार पुन्हा एकदा इथे दिसतोय. परंतु वरनं जे वारं आहे आणि ढग आहेत मान्सून, म्हणजे तो भाग मी तुम्हाला साधारण सांगतो. अमरावतीपासून हा चंद्रपूर, नागपूर आणि मग इकडे पूर्ण मध्य प्रदेश बॉर्डर, छत्तीसगड बॉर्डरपर्यंत पूर्ण. तर तिकडे खूप चांगले आणि मोठे ढग आहेत आणि इथे समुद्रामध्ये सुरतपाशी आणि त्याच्यामुळे मग नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा हा या भागात व्यवस्थित ढग आहेत. कोकण किनारपट्टीवरती ढग आहेत, परंतु त्यांचं प्रमाण त्या मानाने कमी आहे सध्या.
आता येत्या 5 दिवसाचं हे अक्युमुलेटेड रेन म्हणजे आत्तापासून पुढचे 5 दिवस म्हणजे 21, 22, 23, 24, 25 याचा एकत्रित पाऊस इथं दाखवतो आहे. तर इथे आपल्याला व्यवस्थित दिसतंय की जसं मी म्हटलं होतं की हे वारं कसं येतंय, हे इकडून वारं येतंय, हे महाराष्ट्राच्या वरच्या भागातून इथं फिरून इकडं गेलेलं आहे आणि इथे हे जाऊन उत्तर प्रदेश, मध्य भारत इथे गोल 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 फिरतंय. त्याच्यामुळे आपण इथं बघू शकतो की मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इव्हन राजस्थानच्या बऱ्याच भागांमध्ये खूप चांगला आणि मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी 200-300 मिलीमीटर अपेक्षित आहे. नंतर दुसरा जो पट्टा आहे, जो अरबी समुद्रातून येणारं वारं जे साधारण सुरत, मुंबईच्या पट्ट्यात धडकतंय, त्याच्यामुळे या भागामध्ये म्हणजे वसई विरारमध्ये जे पाणी साचलं होतं, त्याच भागात पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे. म्हणजे येत्या 5 दिवसात तिथे 200-250 मिलीमीटर असं व्यवस्थित दाखवतंय. नंतर नाशिकचा जो भाग आहे म्हणजे नाशिकचा घाटमाथा तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे इगतपुरी, घोटी आणि मग कसारा घाट, मुंबई हा सगळा बेल्ट जो आहे तिथेही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे. त्याच्यामुळे इथं काही प्रमाणात पूर यायची शक्यता आहे. सुरतला पण पूर यायची शक्यता आहे. सुरत ते मुंबई हा जो बेल्ट आहे, त्या बेल्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे. नंतर जर आपण कोकण किनारपट्टी बघितली, तर तिथं सुद्धा पाऊस आहे. फक्त तो त्या मानाने कमी आहे. तरी कोकणाच्या जो काही लौकिक आहे, त्याला तो साजेसा आहे. जसजसं आपण दक्षिणेकडे जातोय, तसतसा पाऊस कमी होतोय. मुंबईपाशी एस्पेशली सुरतपाशी म्हटलं तर तो 300 मिलीमीटर दाखवतोय आणि आपण गोव्यापाशी गेलो तर तो 150 मिलीमीटर दाखवतोय. त्याचं मुख्य कारण असं आहे, की हे जे सोमालियाकडून येणारं वारं आहे, ते मुख्यतः सुरत, मुंबई ह्या बेल्टमध्ये धडकतंय आणि इकडं जे आहे ते त्या मानाने कमी वार आहे. त्याच्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पाऊस आहे, परंतु तो दक्षिणेकडे कमी आहे, उत्तरेकडे जास्त आहे आणि घाटमाथ्यावर कमी आणि ॲक्चुअली कोकणात जास्त आहे. नंतर सांगायचा मुख्य भाग म्हणजे हे जे वारं आहे ते आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशाकडनं महाराष्ट्रात येत आहे. आता जसजसा हे वादळ जे आहे ते बंगालकडनं उत्तर प्रदेशकडे आपण सरकताना पाहिलं. त्याच्यामुळे आधी पाऊस हा या भागातून होता, मग तो या भागातून यायला लागला आणि आता तो उत्तरेकडनं यायला लागलाय. त्याच्यामुळे काय परिस्थिती झालेली आहे, की नंदुरबारला तर सुरतच्या प्रभावामुळे खूप व्यवस्थित पाऊस अपेक्षित आहे. नंदुरबार, धुळे हा भाग आणि वरनं जो पाऊस येतो आहे, त्याचा जो मुख्य खूप मोठा इम्पॅक्ट आहे, तो ह्या पट्ट्यात आहे. ह्या पट्ट्यात म्हणजे गोंदिया, चंद्रपूरचा मोठा भाग, गडचिरोलीचा वरचा भाग, नागपूर जवळ-जवळ पूर्ण, नंतर पूर्ण मध्य प्रदेश बॉर्डरपर्यंत, छत्तीसगड बॉर्डरपर्यंत तुम्ही इकडे जाऊ शकता. इथं खूप मोठ्या प्रमाणात अमरावती, यवतमाळ ह्या भागात खूप चांगला पाऊस अपेक्षित आहे. नंतर त्याच्या खालोखाल हा जो पट्टा दिसतोय आपल्याला, म्हणजे जो हा मध्य प्रदेशकडून येणाऱ्या मान्सूनवरतीच आहे. त्याच्यामध्ये अकोला, जळगाव, मालेगाव हा खूप मोठा पट्टा इथे दिसतोय, जिथं व्यवस्थित पाऊस अपेक्षित आहे. म्हणजे इथे 60, 70, 80 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. नागपूरच्या भागात तर आता तो 150-200ला टेकतोय. म्हणजे तिकडे खूप व्यवस्थित पाऊस आहे येत्या 5 दिवसामध्ये. मग त्याच्यानंतरचा जो बेल्ट आहे, तो आहे मराठवाड्याचा भाग. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर मालेगावपासून तो भाग सुरू होतो. मग मालेगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर हा नाशिकपर्यंत टेकलेला भाग. मग इकडे जालना, संभाजीनगर, परभणी, नंतर नांदेड आणि त्याच्या इकडे हिंगोली, यवतमाळचा बराच भाग, हा असा सगळा बेल्टमध्ये पाऊस चांगला आहे. म्हणजे खूप नाहीये, पण चांगला म्हणता येईल. म्हणजे साधारण 30 मिलीमीटर पर्यंत येत्या 5 दिवसात पडणार आहे. तसाच प्रकार हा मराठवाड्यामध्ये पण बऱ्यापैकी पाऊस आहे. तिथं एवढा पाऊस नाही, म्हणजे त्या मानाने कमी आहे बाकीच्या भागापेक्षा, परंतु इथे सुद्धा येत्या 5 दिवसात पाऊस अपेक्षित आहे.
फक्त जो एकदमच कमी पाऊस आहे तो भाग म्हणजे साधारण सोलापूर जिल्ह्याचा पश्चिमेकडचा भाग आणि अ, बारामती म्हणजे बारामती ते पंढरपूर हा जो भाग आहे, पंढरपूर, मंगळवेढा, अ, नंतर हा साताऱ्याकडचा मायणी वगैरे, म्हणजे तिथे पाऊस आहे पण तो बराच कमी आहे आणि हा ट्रेडिशनली दुष्काळी भाग आहे. त्याच्यामुळे एकंदरीत जर महाराष्ट्राचा आपण विचार केला येत्या 5 दिवसाचा, तर मुख्य जे आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये मुंबई ते सुरत ह्या पट्ट्यात, पालघर तालुका, मुंबई, स्पेशली स्वतः मुंबई आणि मुंबईचे उपनगर, इथे व्यवस्थित पाऊस अपेक्षित आहे. तो तोच पट्टा नाशिक पर्यंत घाटमाथा, नंतर खाली पूर्ण कोकण, नंतर मध्य प्रदेशाकडून येणारा पावसामुळे नागपूरच्या बाजूचा भाग, जळगाव, म्हणजे जवळजवळ उत्तर महाराष्ट्रात या 5 दिवसात अतिशय व्यवस्थित पाऊस अपेक्षित आहे. आणि फक्त जो भाग कमी पावसाचा आहे तो नेहमीप्रमाणे मराठवाड्याचा बराचसा भाग, सोलापूर जिल्हा आणि सातारा, पुण्याचा पूर्वेकडचा भाग, पण तो तिथं सुद्धा यावेळेस पाऊस अपेक्षित आहे. म्हणजे कोरडा भाग असा जवळजवळ कुठलाच नाहीये. त्याच्यामुळे हे टिपिकल जुलैचं मान्सून वेदर आहे, की ज्याच्यामध्ये पाऊस हा हिमालयाला टेकलेला असतो. उत्तर भारतामध्ये प्रचंड पाऊस चालू असतो. आता जर इथं आपण बघितलं तर सगळीकडे उत्तर भारतामध्ये पाऊस आहे. त्याच्याच प्रभावाखाली महाराष्ट्रात व्यवस्थित पाऊस होतोय. परंतु जर आपण दक्षिण भारतात बघितलं, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, तर तिथे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. कारण हे जे वारं वाहत आहे त्याचा मुख्य जो दिशा आहे ती सोमालियाकडनं सुरत अशी ती दिसतीये. त्याच्यामुळे अ, येत्या 5 दिवसात महाराष्ट्रात व्यवस्थित पाऊस अपेक्षित आहे आणि होपफुली म्हणजे आपण अशी आशा करूया की बऱ्याचशा ठिकाणची पिकं वाचतील आणि पाण्याचा प्रश्नही बऱ्यापैकी सुटेल ह्याच्यामुळे. एस्पेशली पुणे, मुंबईमध्ये पण व्यवस्थित पाऊस मिळणार आहे घाटमाथ्यावरती आणि विदर्भामध्ये व्यवस्थित पाऊस मिळणार आहे. फक्त आता सध्या चिंता जी शिल्लक राहिली आहे मुख्य, की तो मराठवाड्याचा बहुतांशी भाग, म्हणजे दक्षिणेकडचा विशेषतः, आणि अ, हे जे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले त्यांचा पूर्वेकडचा भाग. तर ह्याच्यामध्ये अजूनही म्हणावा तेवढा पाऊस अपेक्षित नाहीये आणि आलेलाही नाही आतापर्यंत. परंतु हा आठवडा हा एकंदरीत समाधानकारक म्हटला पाहिजे. आता उद्या भेटूया. तोवर नमस्कार.